नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत शुभम नका समजू आम्हा फटकन नाद आहे असा कटकन आमच्या मातीच्या मनात बसला। नमस्कार मित्रांनो, नाद गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे। आत्ता आपण आहे टाळगाव चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी यात्रा आहे त्यांची गावची भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव आहे आणि त्या उत्सवानिमित्त त्यांची जी यात्रा आहे ते यात्रेचं खास आकर्षण आहे। जवळजवळ 36 लाख रुपयाची बक्षिसं त्यांनी ठेवलेत आणि ती बक्षिसांचं स्वरूप आणि घाटाचं नियोजन वगैरे कसं आहे काय या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवतोय। त्यांची जी कमिटी आहे त्यांची सगळ्यांची आपण या मुलाखत या व्हिडिओमध्ये घेतलेली। तर कसं होतं, हा टाळगाव चिखलीचा घाट हा म्हणजे एक टॉपचा किंवा हिंद केसरी घाट आहे आणि जे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे नामांकित घाट आहे त्या घाटांमध्ये हा टाळगाव चिखलीचा घाट येतो। तर मित्रांनो, ह्या घाटात मला तरी वाटतं ज्याचा बैल नामांकित करायचा किंवा ज्याचा नामांकित आहे ज्याला नाव करायचे त्याने 100% या घाटामध्ये आपला बैल घेऊन या। बारी जर झाली किंवा दुसऱ्यात झाली तरी तुमचा बैल फॉर्मला येतो, टॉपला येतो आणि एक चांगल्या प्रकारे तुमचा बैल गाडा मालकांच्या निदर्शनात येऊन जाईल। तर ह्या घाटामध्ये नक्की या, यात्रेला चांगला प्रतिसाद द्या आणि त्यांच्या नियम आणि अटी भरपूर काही स्ट्रिक्टली आहे सगळ्या गोष्टी। तर प्रत्येकाने आपल्या वेळेत उपस्थित राहून आपला बैलगाडा पळवा, नंबर करा आणि 1 नंबर ज्याची गाडी बारी 1 नंबरमध्ये होणार त्याला 2 व्हीलर बक्षीस आहे, 2 व्हीलर घेऊन जा आणि आपला आनंद व्यक्त करा। तर मित्रांनो, त्यांची मुलाखत आपण या व्हिडिओत बघितली घेतोय, ती बघा आणि व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। आबा नमस्कार। सगळ्यांनाच नमस्कार। चिखली टाळगाव यात्रेचं असं भव्य दिव्य असं नियोजन आहे। तर काय आराखडा कसा आहे यात्रेचा, काय कोणती यात्रा आहे किंवा काय तुमच्या गावची कोणत्या देवस्थानची यात्रा आहे सगळे एकदा थोडक्यात जरा प्रस्तावना सांगा। प्रथमतः नमस्कार। टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या विनंतीला खरं तर मान देऊन आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या चिखली गावामध्ये उपस्थित झालात त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो। खरं तर श्री क्षेत्र टाळगाव चिखली हिंद केसरी घाट या घाटाचं पुणे जिल्ह्यामध्ये एक वैशिष्ट्य असं असतं की या घाटामध्ये ज्याची कोणाची बारी पायल्यात होईल तो वर्षभर प्रत्येक ठिकाणी बारी पायल्यात लावत असतो। आमच्या यात्रेचं दरवर्षी एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असतं, कारण का यात्रा ही भैरवनाथ महाराज व हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरवली जाते। आमच्या इथे सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रेचं भव्य स्वरूपात असं मोठं नियोजन आयोजन आहे। त्यामध्ये प्रथम क्रमांकास येणाऱ्या गाड्यामध्ये 2 व्हीलर गाडी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर 3ऱ्या वर्षाकरता ज्या 3 वर्ष सतत बाऱ्या होत होत्या त्यांच्यासाठी एक ट्रॅक्टर ठेवला होता। त्याचबरोबर आकर्षक अशी फायनल सुद्धा आहे। यामध्ये सतत म्हणजे 3 वर्ष झालं, त्या 3 वर्षामध्ये आम्ही पहिल्या वर्षी जे बंदीनंतर यात्रा भरली त्यावेळेच्या स्वरूपामध्ये चिखली ग्रामस्थांच्या संपूर्ण म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील सर्व मान्यवर किंवा गाडा मालक होते, त्यांच्या माध्यमातून चिखली गावचा घाट हा जवळपास 468 असा ठेवण्यात आला होता। त्यामुळं पहिल्या वर्षी थोडासा काही बैलगाड्याचं किंवा आपण जसं म्हणतो की सावड असते त्या सावडचं एवढं नियोजन झालं नव्हतं, त्याच्यामुळं 7 ते 8च बाऱ्या पहिल्याच झालत्या। परंतु दुसऱ्या वर्षी म्हणजेच गेल्या वर्षीच्या हिशोबाने जवळजवळ 21-22 बाऱ्या झालत्या। त्यामुळं ह्याही वर्षीचा तशा स्वरूपात, परंतु गावकीचा नियम किंवा ह्या वर्षीपासून नवीन 3रं वर्ष गावच्या वतीने चालू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकरता जवळपास GCP ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 32 लाख रुपयाचा GCP या निमित्तानं म्हणजे 3ऱ्या वर्षाकरता इथून पुढे ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ह्या वर्षी
चिखली ग्रामस्थांच्या पूर्ण बैलगाड्या मालकांच्या विनंतीला मान देऊन खरं तर घाट यावर्षी आम्ही कमीत कमी 8 ते 9 फूट घाट कमी ठेवणार आहे। कारण दरवर्षीप्रमाणे काय होतं, पूर्ण जिल्ह्यातल्या यात्रा होऊन जातात आणि चिखलीची यात्रा ही भर उन्हामध्ये येते, त्याच्यामुळं बैल पळायला किंवा सावड व्हायला थोडंसं लोकांना कठीण जातं। परंतु आमची आग्रही भूमिका राहणार आहे की बाबा जिल्ह्यातला प्रत्येक नामांकित बैल हा आमच्या चिखली घाटावर पळावा, त्याकरता आम्ही सर्व गाडा मालक त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे। आता चिखली गावची यात्रा आहे, गावची यात्रा, गावच्या यात्रेमध्ये असं बक्षीस पहिल्यांदाच पाहिलं येत आहे। म्हणजे याच्या आधी दुसऱ्या ज्या गावच्या यात्रा होत्या त्या गावच्या यात्रांमध्ये असं बक्षीस आम्हाला पाहायला भेटलेलं नाही। तर ह्या यात्रेचं स्वरूप कसं आहे, म्हणजे ती गावची तुमची यात्रा आहे, ह्या गावच्या यात्रेचं काय वैशिष्ट्य आहे? नमस्कार, मी आपल्या सर्वांचा विकास भाऊ साने। प्रथमतः मी आपल्या चिखली गावातील माझ्या सर्व पूर्वीपासून ज्यांनी ह्या गाड्याची परंपरा ठेवली त्यांचं प्रथमतः मी मनापासून आभार मानतो। आणि नव्यानंच त्या गाडा कमिटीमध्ये जे युवक वर्ग या ठिकाणी दिसतोय, त्या युवकांनी खरं पाहिलं तर स्पर्धा घेत असताना अतिशय कष्ट घेतले जातात आणि त्यांच्यामुळेच खरं पाहिलं तर चिखली गावाला एक नवीन नाव रूप आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे जे देणगीदार आहेत त्या देणगीदारांचं देखील मी मनापासून आभार मानतो। कारण आज जर पाहिलं तर चिखली नाही, हवेली नाही, दुसरे नाही, महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये एकमेव अशी चिखलीमध्ये स्पर्धा होणार आहे। आणि ही गाड्यांची स्पर्धासाठी आज ज्या माझ्या मित्रमंडळीने, माझ्या सर्व बिल्डर असोसिएशनने किंवा आमच्या गावातील ग्रामस्थांनी त्यांनी खूप मोठी मोठी बक्षीस दिलेली आहे। त्या ठिकाणी 32 लाखाचा JCB दिलेला आहे, 51 गाड्यांचं या मुलांचं टार्गेट आहे। आणि या 51 गाड्या गोळा करत असताना मी स्वतः पाहिलेली यांची मेहनत, खरोखर ह्या सर्वच माझ्या या गावकऱ्यांचं, माझ्या सर्व बैलगाडी कमिटीचं मी मनापासून आभार मानतो। आणि भविष्यामध्ये नक्कीच ते माझ्या चिखली गावाचं नाव हे या गाडा क्षेत्रामध्ये खूप चांगले करतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये एवढं सांगू इच्छितो, माझ्या गावामध्ये या ठिकाणी कुठल्याही स्पर्धेला आजपर्यंत कधी गालबोट लागला नाही। घड्याळ हा आजपर्यंत कोणाचं म्हणजे घड्याळ मंडळी असतात त्यांच्यावर देखील ऑब्जेक्शन आलं नाही। आणि जसं पूर्वी आमच्याकडे गाडा बैल पाळायला थोडीशी दमछाट होतं, म्हणून ह्या गाडा कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे की जास्तीत जास्त गाड्या त्या ठिकाणी बसावे, आणि ह्या निर्णयाचं देखील मी त्यांचं कौतुक करतो। अधिक न बोलता आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व मंडळी या ठिकाणी आले, त्याप्रमाणे सर्व माझे ग्रामस्थ आणि बैलगाडा कमिटी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनापासून आभार मानतो। धन्यवाद। नाना, आता एवढं मोठं नियोजन आहे बैलगाडा शर्यत म्हटलं का टाळगाव चिखलीचं नाव एक नंबरला येतं आणि त्यात यात्रेचं स्वरूप तुम्ही एकदम आहे ना का एक प्रतिष्ठित किंवा एखाद्याचा वाढदिवसाची जशी यात्रेचं नियोजन असतं त्या पद्धतीने तुमचं बक्षिसांचं नियोजन आहे। तर घाटाला नियम आणि अटी ह्या टाळगाव चिखली आणि नियम आणि अटी हे एक समीकरण भरपूर असं स्ट्रिक्ट असते, तर नियम आणि अटी काय असणार आहेत? श्री क्षेत्र टाळगाव चिखलीच्या भरवण्यात यात्रा व हनुमान जयंतीनिमित्त ज्या बैलगाडा शर्यती आयोजित केलेल्या आहेत त्या शर्यतीमध्ये प्रथमतः जे सर्व गाड्या मालक उपस्थित राहतात त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो व सर्वांना नियम अटीविषयी सांगतो की ज्या पद्धतीनं आपण टोकन टाकलेत, जी टोकनची यादी असेल त्या टोकनच्या यादीप्रमाणेच प्रत्येक गाडा पळला जाईल। त्यातील 1 ते 30 क्रमांकाच्या जी गाड्या असतील त्या गाड्या मालकांना आम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत येण्यासाठी आदल्या दिवशी फोन करणार आहोत। त्यापैकी 1 ते 30 पैकी जर कोणी उपस्थित नसेल राहिलं तर त्याचा गाडा जर हुकला असेल तर त्याला मग आधी मध्ये कधी संधी दिली जाणार नाही, त्याला सगळ्यात शेवटी संधी दिली जाईल। तर ती शेवटी जरी त्याचा गाडा नाही पळाला तर त्याची टोकन फी त्याला परत देऊन त्याचा या ठिकाणी आम्ही मान सन्मान करून त्यांचा सत्कार करू। परंतु आमच्या यात्रेची शिस्त कोणत्याही प्रकारच्या पद्धतीमध्ये त्याला मोडू दिली जाणार नाही। त्याचप्रमाणे एकदा बैल झुपलेला बैल जो आहे तो परत बैल दुसऱ्यांदा झुपता येणार नाही। कांड्याची आड जी आहे ती ह्याच्यापासनं जोपासनं 76 फुटावरती पहिल्या फेरीला कांड्याची आठ असणार आहे, फायनलला ती 66 फुटावरती असणार आहे। अशा पद्धतीने सर्व, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गाडा मला छोटा असो मोठा असो प्रत्येकाला फिटनेस सर्टिफिकेट हे अनिवार्य राहणार आहे। कारण का यात्रा संपल्यानंतर प्रत्येक तहसीलदारांना प्रत्येक प्रांत ऑफिसला जे कागदपत्र समाविष्ट करावे लागतात त्यावेळेस यात्रा कमिटीला खूप मोठी अडचण होती, त्यामुळे त्या बाबतीत कुणालाही सवलत दिली जाणार नाही। टोकन फी 3000 रुपये, 3000 रुपयामध्ये 1 रुपया पण आपण त्यांचा कट करणार नाहीये, त्यांची त्यांना टोकन फी आपण परत देणार आहे। त्यामुळे प्रत्येक गाड्या मालकाला आमची विनंती राहणार आहे
की प्रत्येकाने फिटनेस सर्टिफिकेटचं वेळेमध्ये हजर राहावे. बैल हा परगावच्या गाड्यामध्ये झुपता येणार नाही व तो झुपून पण दिला जाणार नाही. आजपर्यंत ज्यावेळेस चिखलीची यात्रा भरती 10-15 वर्ष आलं, आजपर्यंत आम्ही तो नियम पाळलेला आहे. यापुढे तो नियम पाळला जाईल. यासाठी माझी उलट सर्व पाहुणे मंडळीला विनंती राहणार आहे की कुणीही कोणत्या प्रकारचा आग्रह आमच्या कमिटीशी किंवा आमच्या जी निर्णय समिती असेल त्यांच्याशी धरू नये. या 2 दिवसाच्या यात्रेसाठी आम्ही एक निर्णय समिती नेमलेली आहे. त्यामध्ये आमच्या गावचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मधले 4-5 लोक असणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त एक गाडा मालक राहील फक्त. बाकीची सर्व निर्णय समिती ही समस्त ग्रामस्थांच्या हातामध्ये दिली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात पंचांचा निर्णय अंतिम राहील. घाट हा सकाळी 7 वाजता चालू होईल. कारण गाड्यांची संख्या जास्त झालेली आहे. आम्ही 300 गाडी घ्यायचे ठरवले होते, परंतु आज रोजी आमच्याकडे 327 गाड्यांची नोंद झालेली आहे आणि अजून पण गाडी येतात. त्यामध्ये आम्ही 20 तारीख शेवटची दिली होती. त्यामुळे ती आता काय रद्द करणं त्या यात्रा कमिटीला किंवा गावाला पण ते योग्य वाटत नाही, किंवा आपण जी पुढे गेलेलो आहे त्यातून परत मागे यायचंय हे योग्य वाटत. त्यामुळे 20 तारखेला आम्ही जे टोकन येणार आहेत ते टोकन आम्ही स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर 20 तारखेला संध्याकाळपर्यंत आपण आमचा निर्णय सर्व गाडा शौकीन, गाडा मालक व सर्व ग्रुपवरती आपण तो पुटअप केला जाईल किंवा जाहीर केला जाईल. नाना, म्हणजे साधारण किती गाड्यांचं नियोजन आहे तुमचं? आता 2 दिवस यात्रा आहे, तुम्ही म्हणता 330-40 पर्यंत तुमच्याकडे टोकन आलेत. किती गाडी म्हणजे तुमचं साधारणतः आता 2 दिवसाला जर 7:30 वाजता जर गाडी चालू झाला तर 160-165 गाडी पळू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त गाडी पळणार नाहीत. कारण का त्यानंतर फायनलचे 15 ते 20 गाडी राहणार आहेत. त्यामुळे शक्यतो आम्ही 340 ते 350च्या गाड्या व्यतिरिक्त जास्त गाडी घेऊ शकत नाही. थोडक्यात जास्त 350 गाड्या तुम्ही 2 दिवसामध्ये पळवायचा आमचा प्रयत्न राहील. आता 3ऱ्या वर्षाला 3 गाड्या. हो. तर 3 गाड्यांचं बक्षीस म्हणून ट्रॅक्टर आहे. तर ते बक्षीस कसं, स्वरूप कसं असणार आहे बक्षिसाचं? जो ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर त्या 3 जण जे 1 नंबर बसतील त्यांना तो विभागून दिला जाईल. नाना, आता कसं होतं तुमचं, म्हणजे नाही का निर्णय एवढे स्ट्रिक्ट असतात, गाडा मालक किंवा गाडा शौकीने यांना सगळ्यांना आवडणारा घाट या. तर इथं सगळ्या काही गोष्टी तुम्ही नियोजन एकदम परफेक्ट करताय. तर गाडा म्हटलं की पहिलं येतं निशाण आणि त्याच्यानंतर गाड्यावाला. तर हे 2 कामं कोणाकडे दिलेली तुम्ही, किंवा कोणती व्यक्ती या 2 कामांना तुम्ही ठेवणारी किंवा काय? सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र टाळगाव चिखलीच्या यात्रेमध्ये यापूर्वी व या आधी किंवा यानंतरही जे काही यात्रा कमिटी ठरवत असते त्याप्रमाणेच ती लोक नियुक्त केले असतात. आजपर्यंत गाड्यावरती, डिजिटल गाड्यावरती रावी न्यावळे, हातातल्या गाड्यावरती रामदेव पाटील मोरे ही 2 व्यक्ती असतात. निशाणावरती सुरेश बाबूराव न्यावळे हे काम पाहतात. त्यामुळे जे काही इथून मागच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेप्रमाणेच त्याचं नियोजन केलं जातं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शक्यतो बदल होत नाही. आता विषय असा राहतो, मी मागाशी बोलण्यात चर्चेत असं आलं का बक्षीस जर लोक जे म्हणजे दानशूर व्यक्ती टाळगाव मध्ये जास्त आहेत, तर एखाद्याचं बक्षीस जर तू यात्रा कमिटीने घेतलं नाही तर लोक नाराज वगैरे होतात. आता एवढं JCPचं तुम्ही 3ऱ्या वर्षाला नियोजन ठेवले, तर ही संकल्पना कशी, कुठून बाबा काय आली? आता ही संकल्पनेची कारण तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेस ज्यावेळेस 2022ला मी यात्रा बंदीनंतर पहिली यात्रा आली त्यावेळेस यात्रा मोठ्या प्रमाणात 3 लाख रुपये आमचं बक्षीस होतं पहिला. परंतु 3रं वर्ष आमच्याकडे कधी आम्ही घेतलं नव्हतं आजपर्यंत. त्यावेळेस आमच्या इथले युवा उद्योजक आहेत नवनाथ भाऊ मोरे, त्यांनी त्यावेळेस ट्रॅक्टरची योजना आखली. ते म्हणले की आपण गाड्या मालकांसाठी व शेतकऱ्यांसाठी जे उपयोगी साधन पडन ते साधन म्हणून त्यांनी 275 DI किंवा 265 ट्रॅक्टर हा त्या ठिकाणी ठेवला. त्या ट्रॅक्टरची किंमत कमीत कमी 6 लाख रुपये ट्रॅक्टरची किंमत आहे. अशा पद्धतीने की शेतकऱ्याला पैसे जातील. आम्ही म्हणत होतो की आमच्या यात्रा कमिटीचं वैयक्तिक म्हणणं होतं की आपण त्याच्यामध्ये कमीचा ट्रॅक्टर ठेवू, परंतु त्या व्यक्तीने स्वतःच सांगितलं की नाही, त्यामध्ये जो मी सांगितलेला आहे जे मला पडते मी त्या पद्धतीने कमीत कमी किंवा जास्तीत जास्त किमतीपेक्षा जे मीडियम स्वरूपाची किंमत ती तरी तुम्ही स्वीकारावी. परंतु त्यांनी त्यामध्ये 6 लाख रुपयाचा तो ट्रॅक्टर ठेवलेला आहे. त्यानंतर आता यावर्षी 33 वर्ष संपतंय, यावर्षी संपतंय त्याच वेळेस त्यांनीच नवनाथ भाऊ मोरे असतील किंवा अविनाश भाऊ
मोरे असतील, यांनी स्वतःहून सांगितलं की यावर्षी आपण ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं बक्षीस ठेवायचं आहे. म्हणून ह्या वर्षी त्यांनी JCBचं नियोजन केलं व यावर्षीपासून तो JCB 2024 ते 2026 या कालावधीत ज्या 1 नंबरच्या बाऱ्या होतील त्यासाठी तो असणार आहे. परंतु इथून मागचा जर आमच्या गावचा इतिहास पाहिला तर आमच्या घाटावरती कधी यापूर्वी जास्तीत जास्त 20 ते 22 बाऱ्या होतात. 20 ते 22 बाऱ्यानंतर त्या बाऱ्या शेवटच्या 3 वर्षापर्यंत 5 ते 7 बाऱ्या राहतात. पण त्या 5 ते 7 बाऱ्या राहतात म्हणजे एवढं मोठं आज बक्षीस आहे, 32 लाख रुपयाचा जवळजवळ JCB आहे. एवढ्या मोठ्या किमतीचा JCB द्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी, जास्तीत जास्त बैलगाडा मालकांना त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने यात्रा कमिटीने परवा दिवशी एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की यावर्षी घाट 8 फुटांनी कमी करून घाट हा 463 फूट ठेवणार आहे आणि जास्तीत जास्त बाऱ्या ज्या होतील त्या लोकांना पुढं त्याचा आनंद घेता येईल. आता तुम्ही 463 फूट गाठ ठेवणार. हो. तर JCB 3ऱ्या वर्षाला आहे. तर पुढचे 2 वर्ष, आता ह्या वर्षी 463, पण पुढचे 2 वर्ष किंवा ज्यावेळेस JCBचं लास्ट 3रं वर्ष असणार आहे त्यावेळेस घाट किती ठेवणार तुम्ही किंवा काय? कारण कसं आहे, बैलगाडा मालकांच्या मनामध्ये या गोष्टीबाबत संभ्रम असणार. नाही, आता कसं आहे लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही आता 463 फूट घाट ठेवणार आहे, 463 फुटाला जर आमच्याकडे जर उद्या 50 बारी झाली, आज आम्ही 50 टू व्हीलरचं नियोजन केलंय. 50 टू व्हीलर तर प्रत्येक वर्षी त्या 50 गाड्यामध्ये 10 गाड्या तरी कमी कमी होत गेले पाहिजे. तर त्या 3ऱ्या वर्षाला कुठेतरी रंगत राहणार. त्या पद्धतीने आपण घाटाचं दरवर्षी नियोजन जे असेल त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना कळवलं जाईल. तर नाना टाळगाव चिखली यात्रेचं स्वरूप आम्ही दरवर्षी पाहत आलेलो आहे की गावच्या यात्रेमध्ये गावातले गाडे पळवले जात नाही. यामागचं कारण कित्येक गाड बघितले असन, गावच्या यात्रे असन तर गावच्या यात्रेमध्ये 30, 35, 40 त्यामुळे यात्रेला कधी कधी फायनलला उशीर होतो. पण टाळगाव चिखलीची अशी यात्रा आहे की त्या यात्रेमध्ये गावचे गाडे पळवले जातात. याचं एक वेगळं कारण आहे, चिखली गावामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बैलगाडे आहेत, बैलगाडा मालक आहेत. चिखली गावामध्ये कमीत कमी 40 ते 45 बैलगाडा मालक आहेत. ते आमच्या 40 ते 50 बैलगाडा मालकांची जर बैल पळवत राहिला आम्ही इथं तर बाहेरचे गाडे पळवताना आम्हालाच त्रास होऊ शकतो. त्याच्यातून उगाच कुठल्या तरी पद्धतीचा वाद होतो. आज शहरी भागामधलं गाव आहे, या ठिकाणी तरुण वर्गाचा मोठा सहभाग असतो. गावच्या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद होऊ नये किंवा तंटा होऊ नये यासाठी हा निर्णय पहिल्यापासून गावाने घेतलेला आहे. नाना, आता कसं होतं, तुम्ही टोकन फी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर मला तुमचं ह्या विषयावरती कौतुक करायचंय का तुम्ही पूर्ण टोकन फी मागे देताय. कारण आता जो बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय तो टोकन फी झालाय. तर भरपूर ठिकाणी आता आपल्या समजा अखिल भारतीने ठरवलं होतं का 500 रुपये कटिंग करा, आता हळूहळू त्या 100 रुपयाची वाढ होत चाललेली आणि त्यात तुम्ही एक आदर्श घालून देताय का बाबा टोकन फी रिटर्न देताय. त्याचबरोबर जे डॉक्टर आहेत सर्टिफिकेटसाठी वगैरे, तर ते सुविधा तुम्ही काय काय देणार आहे बैलगाडा मालकांना? बैलगाडा मालकांना आमची एक विनंती राहणार त्याबाबत की टाळगाव चिखली हे गाव शहरी भागातलं गाव आहे. बाकीच्या गावाच्या ज्या यात्रा असतात त्या समजा वाडीवासरच्या यात्रा असतील, ग्रामीण भागातल्या यात्रा असतील, तर त्यांचे प्रॉब्लेम त्या गावाला किंवा त्या वस्तीला माहित असतील, त्याच्या लेवलला ते घालतात. परंतु टाळगाव चिखलीमध्ये जी काय टोकन पिढवली ती आम्ही प्रत्येक वेळेस परत देत आलेलो आहे. आणि जे सर्टिफिकेटचा जो तुम्ही विषय बोलले त्यासाठी आपण या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर औंधच्या रुग्णालयात व पिंपरीच्या महापालिकेकडनं इथं उपलब्ध करून देऊ. उपलब्ध नसन झाले तर आपण त्याबाबत गाडी मालकांना जे काय सहकार्य लागेल ते सहकार्य आमची यात्रा कमिटी करेल. परंतु गाडी मालकांनी जाणून बुजून ती गोष्ट टाळू नये एवढी आमची अपेक्षा आहे, एक विनंती म्हणा, विनंती. आणि गाडा मालकांनी एक जरा लक्षात घ्या, कारण कसं होते टोकन फी 1 रुपया पण घेत नाही. बाकीच्या गावात 500, 500, 600, 600 कटिंग करून सुद्धा सुविधा डॉक्टरच्या भरपूर ठिकाणी भेटलेल्या नाही. भरपूर गाडा मालकांची कंप्लेंट. इथं 1 रुपया टोकन फी नसताना पण तुम्ही जर सहकार्याची भावना ठेवली नाही तर त्यांच्या यात्रेला काहीतरी गालबोट लागणार आणि विनाकारण काहीतरी शासकीय नियमांचं उल्लंघन केलं, हे आज काय व्हायला नको. हे सगळं गाडा मालकांनी एक विनंतीला त्यांच्या मान द्या आणि व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट आणा, एवढीच विनंती. काका नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचा परिचय द्या करून थोडक्यात. मी ॲडव्होकेट श्री प्रकाश बबनराव मोरे. आणि तुम्ही म्हणजे काय ट्रस्टचे कोणते अध्यक्ष आहे किंवा काय? हा, श्री भैरवनाथ उत्सव समितीचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आहे ना श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचा देखील सेक्रेटरी आहे.
तर कसं आहे, आज तुमच्या गावची म्हणजे एक 25, 26, 23 तारखेला मला वाटतं यात्रा चालू होती. 23 तारखेपासून यात्रा कसं नियोजन वगैरे तुम्ही कसं केलेले आहे किंवा काय? आता 23ला आमच्या भैरवनाथ कुदळवाडी मंदिरामध्ये त्याची पूजा अर्चा सगळं होणार. तिथे जर गावचे गाडे पळू शकले तर गावचे गाडे तिथं पळवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आखाडा राहतो. तो आखाड्याचा कार्यक्रम श्री नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखलीच्या त्या आखाडा ग्राउंड मध्ये होणार आहे. आणि त्याच्यानंतर 24 आणि 25ला 25-26ला परगावच्या गाड्यांची शर्यत या घाटामध्ये होणार आहे. भारतातील पुणे जिल्ह्यातील टाळगाव चिखलीची जी यात्रा, त्या यात्रेमध्ये जवळपास बक्षीस 36 ते 37 लाख. या यात्रेत जेवढं बक्षीस आलेले, तर ह्या यात्रेच्या बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे? म्हणजे सर्वप्रथम बक्षिसाचं स्वरूप म्हणलं तर प्रत्येक पहिल्या नंबरला होणाऱ्या गाड्यासाठी एक 2 व्हीलर बक्षीस गावच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाला ज्या बाऱ्या होतील त्यांना 2 लाख रुपये रोख स्वरूपातलं बक्षीस आणि तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं बक्षीस हे ठेवलेलं आहे. आणि दोन्ही दिवसाच्या ज्या फायनल आहे त्या सेपरेट दिल्या जातील. तर पहिल्या दिवशी जी फायनल आहे त्या पहिल्या दिवशीच्या फायनलसाठी एक बुलेट गाडी आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 70,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 आणि 5व्या क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000 हे पहिल्या दिवशीसाठी. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीसाठी दोन्ही दिवसांसाठी वेगवेगळं बक्षीस हे विभागून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेसाठी चिखली गावात जे गाड्या चालवल्या जातात ते गाड्या चालवण्यासाठी आणि निशाण चालवण्यासाठी जी माणसं आहेत ती माणसं भैरवनाथाची शपथ आणि भंडारा घेऊन हे काम करतात. आणि त्या कामात आत्तापर्यंत कुठेही कुणालाही शंका आलेली नाही. आणि हे काम चिखली ग्रामस्थांच्या सर्वांच्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवलेलं आहे. आणि ती व्यक्ती ते काम व्यवस्थित आत्तापर्यंत बजावत आलेत आणि इथून पुढेही बजावत राहतील. टाळगाव यात्रा कमिटीच्या वतीने सर्व बैलगाडा मालक चालकांसाठी शेवटचं आव्हान काय राहील? चिखली टाळगाव बैलगाडा संघटनेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडा मालकांना एकच आव्हान राहील की तुम्ही जे टोकन काढताय त्या टोकनवरती पुढे काही खाडाखोड करू नका. पुढे जर खाडाखोड झाली तर तुम्हाला टोकन परत मिळणार नाही. तो वाद इथं उभा राहण्यापेक्षा तुम्ही टोकनवरती खाडाखोड करू नका. तुमचा 1ही रुपया इथं आम्ही ठेवून घेतला जाणार नाही आणि घेतही नाही. पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेव अशी यात्रा घडवतो की जिथं सर्वांच्या सहकार्याने, आमच्या चिखली ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने या यात्रा आम्ही पूर्णपणे पार पाडतो आणि ती यशस्वी करतो. त्यामुळे गाडेवाल्यांना एकच महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही आम्हाला आमच्या पद्धतीने करू द्या, तुमच्या पद्धतीने आम्हाला जमणार नाही. तुम्ही खाडाखोड करू नका. तुमचे पैसे तुम्हाला इथं घाटातच मिळले जातील. नाना नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक टाळगाव चिखलीचे आणि तुमच्या शब्दाला सर्व गाडा मालक विनंती किंवा मान देऊन या घाटात येतील. त्या पद्धतीने तुम्ही काय गाडा मालकांना आव्हान वगैरे करशाल काय? मी चिखली ग्रामस्थांचं प्रथमतः आणि आमच्या गाड्या मालकांचं स्वागत करतो की त्यांनी माझ्या वडिलांनी सुरुवातीपासून गाडी पळवल्या आहेत. आणि मला एकच सांगायचं आहे, भैरवनाथाचं आपल्या चिखली गावामध्ये आमच्या जे मंदिर आहे त्या मंदिरात ह्या यात्रेमध्ये जर कुणी काही गोळ घातला तर त्याला ते भोगावं लागतंय. हे आम्ही स्वतः माझ्या वडिलांनी आम्ही भोगलेले आहे, आम्ही स्वतः नजरेने पाहिले. तर इथून पुढं मला एकच आमच्या यात्रा कमिटीला आव्हान करायचं आहे की इथून पुढं आपल्या यात्रेमध्ये आपली यात्रा 23, 24, 25, 26, 23ला आपली भैरवनाथ महाराजांची हनुमान जयंती झाल्यानंतर आपण भैरवनाथ महाराजांची पालखी जाते. त्या पालखीनंतर आपण तिथं आपल्या बैलांच्या मिरवणुका करतो. त्या मिरवणुका केल्यानंतर ज्याला इच्छा असेल
त्या गाडा मालकांना सांगितलं गावच्या की तुम्ही आपली बैल झोपायची आणि देवदेव करायला. तिथून पुढं आमच्या गावाच्या परंपरेप्रमाणे 12 गाड्या वळले जातात. पण ते 12 गाड्या वळल्यानंतर तिथून पालखी परत चिखली गावात येते. चिखली गावात आल्यानंतर तमाशाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी हाजेरी होते. हाजेरी झाल्यानंतर दुपारी 24 तारखेला आमच्या गावाचा एक मोठा या चालू वर्षी या आमच्या कमिटीने ठरवल्याप्रमाणे की भव्यजीवी असा आखाडा भरवायचा आहे. पण त्या ठराविक कुस्त्या घेतलेल्या आहेत. त्या ठराविक कुस्त्या असं फिरून कुस्त्या लागणार नाहीत. ठराविक कुस्त्याचा पंच म्हणून आणि ते आमच्या गावची काही मंडळी असतील आणि पंच म्हणून पण बाहेरचे लोक असतील असा आखाडा होईल. आणि 25 तारखेला सकाळी 7 वाजता या घाटावरती बैलनाथ महाराजांचा उत्सव बैलगाड्या शर्यती या घाटावर सकाळी 7 वाजता सुरू होतील. मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या चिखली गावातील सर्व गाडा कमिटी असेल, चिखली गाव असेल, यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे मी ती शेवटपर्यंत पूर्ण करत हे आश्वासन देतो. आणि गाडी मालकांनी सर्वांनी इथून पुढे असेच सहकार्य करावं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता गळवाल्याविषयी बोललेत, राजू नेवाळे असतील, नामदेव पाटील असतील, या लोकांचा विश्वास ठेवलेला लोकांनी त्यांनी भैरवाच्या देवळात जाऊन भंडार घेतलेला आहे. आणि निशाणवाले नेवाळे असतील, सुरेश नेवाळे, त्यांनी सुद्धा निशाण घेताना भंडार उचलून घेतला आहे. त्यामुळं कुठल्याही बाहेरच्या परगावच्या गाड्या मालकांना, पावणेरावांच्या गाड्या मालकांना कुठला संशय असेल तर त्यांनी कधीही आम्हाला दाखवून द्यावं की ही घड्याळ चुकलंय का तुमचं निशाण चुकलंय. ही आमची चिखली गावची खासियत आहे. तेवढं बोलून मी माझं पावणेरावळांनी सर्वांनी गाडा मालकांनी गाड्या घेऊन याव्या, आमच्या यात्रेची शोभा वाढवावी. आणि 2 दिवस तिथे घाटामध्ये गाड्या चालू असतात त्यावेळेला विकास भाऊ सांडे यांच्या वतीनं घाटामध्ये जेवण असतं गाड्या मालकांना. सगळ्या सुविधा आहेत म्हणायचं थोडं. हो, आम्ही सर्व चिखली ग्रामस्थांनी सर्व सुविधा केलेल्या आहेत. आणि इथं मंडप हा बैलांसाठी पाण्याची व्यवस्था आहे, इथं मंडप व्यवस्था आहे, सगळी सावलीची पण व्यवस्था केलेली आहे. तरी पावणेरावल्यांनी गाड्या मालकांनी सर्वांनी आम्हाला चिखली ग्रामस्थांना सहकार्य करावे हीच विनंती. चिखली ग्रामस्थांच्या वतीनं महाराष्ट्रातील भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. आणि चिखलीची बैलगाडा शर्यत म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. चिखलीचा घाट आकर्षक असून दोन्ही बाजूला गाडा शौकीनांसाठी या ठिकाणी सावली करण्यात येते. बैल मालकांच्या बैलांसाठी या ठिकाणी पाण्याची पिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बैलगाडा घेऊन जे ग्रामस्थ येतात वेगवेगळ्या गावांमधून त्यांच्यासाठी खास जेवणाची व्यवस्था 2 दिवस आहे सन्माननीय विकास भाऊ साने यांच्या वतीनं. आणि घाट सुद्धा अतिशय छान आहे. दोन्ही बाजूला सावली बैठक व्यवस्था आहे. या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांनी पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी आपले बैलगाडी या ठिकाणी आणावेत. चिखली गावच्या यात्रेची शोभा वाढवावी. चिखलीची जी धावपट्टी असती ही 1 नंबर असती. आता यावर्षी धावपट्टी कशी असणार आहे तुमची, माती वगैरे कशी टाकणार आहे तुम्ही आणि त्याच्यावरती रोलर वगैरे फिरवणार आहे का? ज्यावेळेस बैल वगैरे पाळतात त्यावेळेस 2-2, 3-3 तासांनी माती वगैरे निघून जाते, मग बैलांना वगैरे पळायला थोडा अडथळा वगैरे येतो. तर ह्या वर्षीची धावपट्टी कशी असणार आहे तुमची? ह्या वर्षीची धावपट्टी अशी असणार आहे, हे आम्ही सगळं काढून नवीन माती टाकणार आहे आणि लाल माती त्याच्यावर टाकून रोलर वगैरे मारून घेणार आहे. आणि साईडला दोन्ही साईडनी मंडप असणार आहे. प्रेक्षकांसाठी मंडपची सोय, हा बसायची व्यवस्था, दोन्ही साईडनी बसायची व्यवस्था. दादा कसं आहे आता आळ तुम्ही भरपूर असं म्हणजे बांधकाम मध्ये दगडी बांधकाम केलेले, पण मध्ये जरा मोकळे, तर काय होतं बैलांचा स्पीड कमी होत नाही. तर त्यासाठी आळ वगैरे नांगरून वगैरे त्यात माती वगैरे काय कसं नियोजन? नांगरणी माती हे करून मोकळी करून हे करणार आहे आणि आळ्याच्या कडेने जे काय आहे ती व्यवस्था करणार, जेणेकरून लेवल करणार आहे, जेणेकरून बैल बाहेर जाणार नाही याची काळजी घेणार. आता आळ्याच्या ठिकाणी फायनलच्या वेळी जी गर्दी होती, प्रेक्षकांची गर्दी होती, त्यावेळेस कसं नियोजन असणार आहे? प्रेक्षकांच्या गर्दी स्वयंसेवक आहेत ना,
आमच्या कमिटीची पूर्ण जबाबदारी घेऊन कुठल्या प्रकारचं बैलांना पळायला नाही का कुठल्या प्रकारचं अडथळा येणार नाही असं करणार कमिटी घेईल आणि असं काय होणार नाही की नाही का तुम्ही म्हणतात गर्दी होणार. आमच्या कमिटीची माणसं राहतील ठीक आहे. खाली बसत